बरकत उठ की, अरे उठ की, अरे उठ की. काय रे नवरदेव, लगीन ठरल्यापासून झोप उडाली का काय तुझी? 4-8 दिवसानं पाटेकबाई येणारच आहेत की घरला. जा बर घरला जाऊन झोप जा. काय झोप जा, इकडे माझी झोप उडाली आहे आणि तू मस्तपैकी झोपा काढायलायस. एक मोठा घोळ झालाय. काय हाताने कसला गोळ घातलास? आता नाही, आधीपासूनच होता, आता फक्त लक्षात आलंय. काय? अरे मी एवढा अडाणी, अंजलीबाई एवढ्या शिकलेल्या. हे बघ राणा, उग माझ्या आता झोपाचं खोबरे करू नको. तुझा घरला जाऊन झोप जा बरं. नाही, हे असं लपून छपून लगीन करणं मला बरोबर वाटत नाही. मी अंजलीबाईंना जाऊन सांगतो. अरे याच्या आधी सांग सांग म्हणून पाठी लागलो होतो, तेव्हा सांगितलं नाहीस. आणि आता अक्षताचा मुहूर्त जवळ आल्यावर तू सांगतोस होय? हे बघ काय बी नाही फरक पडणार. जा तू घरला बरं जा. पण हे असा खोटेपणा करणं मला पटत नाही. अरे कसलं खोटे पण? हे बघ बाई तुझ्यापेक्षा हुशार आहेत. तुझ्या बोलण्यावरून वागण्यावरून बाईसनी कधीच कळालं असेल समज. नाही, पण माझ्या समाधानासाठी मी एक डाव त्यांना जाऊन सांगतो. बर मग लाव त्यासने आत्ताच फोन आणि विचार. हा हा नाही, नको. का? फोनवर नको, प्रत्यक्ष भेटून जाऊन सांगतो. हा रे वागा, म्हणजे तुलाच भेटायचंय म्हण की. अरे राणा, आता लगीन होतो तुला कसं भेटून चालेल बरं? अरे तशी पद्धतच आहे ना व? हा मग काय करू सांग की, नाहीतर मी लगीन नाही करणार. आलास मूळ पदावर. अरे असं काय करतो, एक डाव सांग की काय करू. हे बघ तू आता जाऊन घरात निवांत झोप जा. हा उद्या आपण त्यासनी जाऊन भेटूया. चान्स गावला की समजा बोलूया त्यासनी. हा आता तू जाऊन झोप जा बरं, आणि मला बी झोपू दे, नाहीतर मला काही सुचणार नाही, काय आयडिया बी येणार नाही मला. नाही नाही, तू झोप निवांत. हा पण ते उद्या काय ती आयडिया सांग. हा तू बी आता निवांत घरला जा आणि झोप. हा उद्या भेटूया बाईस. सावकाश जा. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि
आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. होय. काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.